कुरोशी सौंदर्य बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागल्याने सौंदर्य एरणे मार्ग बंद झालेला आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या महाबळेश्वर तापोळा परिसरातील मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. सोळशी विभागातील सोळशी नदीने पात्र ओलांडून धोकादायक पातळी गाठली असून नदीकाठच्या भागात सतर्कतेचा इशारा करण्यात आलेला आहे. कुरोशी आणि सौंदर्य गावाच्या दरम्यान बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागल्याने सौंदर्य एरणे मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे. तर अनेक ठिकाणी रस्ते खचल्यामुळे दळणवळणावर मोठा परिणाम झाला आहे. प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाच्या शिवाय बाहेर पडू नये, तसेच नदी, ओढे आणि पूरग्रस्त भागातून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. मुसळधार पावसामुळे संपूर्ण सोळशी कोयना खोऱ्यातील सतर्कतेचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रतिनिधी संतोष मालुसरे. ठिकाणी समाजाचे उपाध्यक्ष वत्तीसगाव समाजाचे संजय देसाई साहेब माझ्यासोबत आहेत. 3 दिवस झाले मुसळधार पाऊस पडतोय. 2003 नंतर रेकॉर्ड ब्रेक महाबळेश्वरमध्ये पाऊस झाला. काय सांगाल, कशी परिस्थिती आहे सध्या आणि नागरिकांना काय आवाहन कराल? मालुसरे साहेब, गेले 2022मध्ये अतिवृष्टी झाली होती, परंतु त्यापेक्षा यावर्षी मला वाटतं महाबळेश्वर तालुक्यामध्ये जोरात पाऊस झालेला आहे. परंतु या सोळशी विभागामध्ये काही मला वाटतं नुकसान तर आत्तापर्यंत काही झाले नाही. झाडं बिडं पडले. मला वाटतं 22पेक्षा यावर्षी जास्त पाऊस होत असतानासुद्धा मला वाटतं या विभागामध्ये काही रस्ते, काही पूल पाण्याखाली गेले असून गेले 2 दिवस झालं या ठिकाणी येरणे ते सौंदर्य रस्ता मला वाटतं 2 दिवसापूर्वी जोरात पाऊस झाला असून त्या ठिकाणची एस टी, ज्या येणाऱ्या एस टी आहेत, ते गेले 2 दिवस या ठिकाणी बंद आहेत. ज्या कॉन्ट्रॅक्टरनं या ठिकाणी काम घेतलं आहे, मला वाटतं त्या कॉन्ट्रॅक्टरनं काम पूर्ण न केल्यामुळं या ठिकाणी जनतेचे आज गेले 2-3 दिवस हाल होतात. कारण रस्त्याचं काम पूर्ण झालं नसल्यामुळं काही जे पूल आहेत किंवा काही ज्या मोऱ्या आहेत, त्या मोऱ्या चॉकअप होऊन त्या मोऱ्याच्या वरनं पाणी जाऊन या ठिकाणी या जनतेला गेले 2 दिवस या ठिकाणी येरणे ते कुरोशी पूल एस टी जात नाही. त्यामुळं जनतेचं या ठिकाणी हाल होत आहे. कृपया करून मी जनतेला, या ठिकाणी सोळशी विभागातील जनतेला विनंती करतो की पाऊस मोठा आहे, आपण घरातून बाहेर न पडावं. काही दवाखान्याचं किंवा काही तात्कालीन काम असेल तरच या ठिकाणी बाहेर पडावं, असं मी या सोळशी विभागातील जनतेला आवाहन करतो. आणि प्रशासनानं जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. कारण गेले 2 दिवस या ठिकाणी येरणे एस टी जात नाही. तरी कृपया या गोष्टीचा सखोल प्रशासनानं जबाबदारी घ्यावी, अशी मी या ठिकाणी नागरिकांच्या वतीनं विनंती करत आहे.